जर आपण परमार्थ मार्गातले आहोत, तर कोणाला ऐकावं आणि कोणाला ऐकू नये किंवा कोणाला आपण टाळावं, याबद्दल जरा आता माहिती गंमत द्या. अशी आहे की हा तसा प्रश्न खूप कठीण आहे. कारण कोणाचं नाव घेऊन आपण असं म्हणणार तुम्ही यांना ऐकू नका आणि तुम्ही यांना ऐका, असं नाही म्हणता येत. हा विवेक आपल्याला असला पाहिजे. कारण ज्यातून आपल्या मनाला पूर्ण समाधान मिळेल अशा प्रकारच्या वक्त्याचं. आणि काकाजी एक सांगत असतात, जो साधना करणारा आहे त्याचा ऐकावा, जो नुसतं बोलणारा आहे त्याचा ऐकू नये. आणि हे कधी कळतं, अशी व्यक्ती एकांतात काय काय करते. पूज्य काकाजी सांगत असतात की व्यासपीठावर बसून तासनतास सगळ्यांना आकर्षित करून ठेवणारा किती मोठा असू देत, पण एकदा एकांतात जाऊन बघा तो काय करतो, मग त्याच्यावर तुम्हाला विश्वास करायचा की नाही हे आपण ठरवा. म्हणून जो काही ना काही साधनात आहे, जपात आहे. आता वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं ज्या साधना सांगितलेल्या आहेत की जो उपदेशक आहे त्याने वारी केली पाहिजे. एक पायी वारी, आळंदी ते पंढरी असेल, देहू ते पंढरी असेल, पैठण ते पंढरी असेल, कोणती ना कोणती एक वारी त्यानं केली पाहिजे. श्री गुरूंच्या सान्निध्यात त्यानं तो राहिलेला असला पाहिजे. श्री गुरूंची सेवा निदान काही काळ का होईना त्याच्याकडून घडली पाहिजे. श्री गुरूंकडून तो त्या प्रकारानं शिकलेला असला पाहिजे आणि तो त्यागी असला पाहिजे. अशा प्रकारचं व्यक्तिमत्व ज्यावेळी समाजात सांगायला जातं त्यावेळी त्याच्या आचरणातूनच 90% काम झालेलं असतं. बोलणं फक्त 10% काम राहतं.